नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। संतोष देशमुखांच्या हत्येमागे भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल। तर भाजप नेत्यांकडून राऊतांची वेड्याशी तुलना। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीची बातमी फोडण्यावरून राजकारण। जितेंद्र आव्हाडांचा बावनकुळेंकडे बोट, तर बातमी फोडण्याचा प्रश्नच नाही, बावनकुळेंकडून खंडन। ऑनलाईन ऑर्डर केलेली खतं पोहोचू दिली नसल्याचा दमानी यांचा आरोप। तर कोणत्याही ई-कॉमर्सला इस्कोचे उत्पादन विकण्याचा अधिकार नाही, मुंडेंच्या कार्यालयाकडून आरोप फेटाळला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून कॉलेजच्या कार्यक्रमासाठी नितीन गडकरींना आमंत्रण। पक्षाची भूमिका मांडण्यासाठी जयंत पाटलांचं दर्शन दुर्मिळ झाल्याची चर्चा। ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी आर्थिक बळाचा वापर। यवतमाळचे खासदार संजय देशमुखांचा शिंदेंच्या शिवसेनेकडे अंगुली निर्देश। संसदेच्या अधिवेशनात ऑपरेशन टायगरची चर्चा। मंत्रालयात आता 2 वैद्यकीय सहाय्यता कक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतंत्र वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करणार। फडणवीसांसोबत युद्ध सुरू असल्याची चर्चा। ऑक्टोबर पासून एसटी कर्मचाऱ्यांची पीएफची रक्कम जमा होत नसल्याचं उघड। एसटी महामंडळ सरकारी निधीच्या भरोश्यावर अडचणीच्या काळात रक्कम कोण देणार, कर्मचाऱ्यांचा प्रश्न। अकोल्यातील बाळापूर तालुक्यात क्षुल्लक कारणावरून 2 गटात तुफान वादानंतर दोन्ही गटाकडून मोठी दगडफेक, गाड्यांची जाळपोळ, पोलिसांकडून कारवाई। दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा निर्णय पुन्हा लांबणीवर। भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक रद्द। 20 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांची निवड, तर 21ला शपथविधीची शक्यता। रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांनी हवालदिल सहकारी बँक खातेदारांना दिलासा देण्याचा विचार। 5 लाखांपर्यंतची विमा संरक्षित मर्यादा वाढवणार, अर्थमंत्र्यांची माहिती। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।